बातमी आहे पालघरमधून, कारण पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचलाय। मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत यांना जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। शहरातील 70 गाळा परिसरातील कार्यालयात घुसून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा आहे। या घटनेत राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। बैठकीमध्ये सुरुवातीला मीच तिथे होतो त्या कार्यालयामध्ये आणि समीर मोरेचं काही संबंध नव्हता ह्या कार्यालयामध्ये, कारण ते कधीच आले नव्हते याच्या आधी। ते पहिल्यांदाच आले आणि सुरुवातीला माझ्यावरच त्यांनी शाब्दिक शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरली। त्याच्यानंतर सुनील राऊत आले, सुनील राऊतकडे डायरेक्ट हल्लाच त्यांनी चढवला। समीर मोरे, सिद्धेश महाले आणि अजून 7-8 लोक ही सगळ्यांनी हा हल्ला केलेला आहे। अशी इकडे माझं पकडलं होतं त्यांनी आणि मला शिवीगाळ केली आणि खूप घाणेरडे शब्दात शिव्या दिल्या मला। सुनील राऊतला लाथाबुक्क्यानं तर मारलंच, पण जे आमची झेंड्या मोठे काठ्या होत्या, जे झेंडे लावायचे काठ्या, त्यांनी त्यांना त्या डोक्यामध्ये वार केला। आमची मागणी आहे ज्याने हल्ला केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि राजसाहेबांनी आमची दखल घेतली पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे।